नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, आपण आलेलो आहे धारूर तालुका बेड जिल्हा. तर धारूर ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर धारूर ह्या ठिकाणी आम्हाला असं ऐकण्यात आले की राजा छत्रपतींच्या काळामध्ये एक किल्ला बांधलेला होता. तर हा किल्ला कसा आहे, तर चला आपण तो किल्ला बघण्यासाठी जाऊया. आम्ही धारूरला आलो होतो. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ब्लॉग चॅनलवरती आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र ब्लॉग चॅनलवर तुम्हाला असेच गड, किल्ले, तीर्थक्षेत्र व रानभाज्या यांची माहिती देण्याचा कार्यक्रम आपण आपल्या या महाराष्ट्र ब्लॉग चॅनलच्या माध्यमाद्वारे करत आहोत. तर बघा, आपण आलेलो आहे धारूरला आणि इथं आपण चाललेलो आहे किल्ला बघण्यासाठी. धारूरचा किल्ला कसा आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवण्यात येईल. तर मित्रांनो, चला आपण धारूर येथे जाऊन हा किल्ला बघूया. रामकृष्णारी मित्रांनो, मराठी ब्लॉग चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, आपण आज आलेलो आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामधील असं एक ठिकाण आहे की हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे बघा, हा आहे किल्ले धारूर किल्ला आहे. तर या किल्ल्याच्या मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय. आमच्या बरोबर आलेले आमचे प्रमस्नेही मित्र अनिल जाधव सर बाहेर गेलेत आणि वैद्यपाडे मामा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे वैद्यपाडे मामा. आम्ही इकडं काही ठिकाणं फिरत असताना आता आम्ही आलेलो इथे धारूरला आणि आता तुम्हाला बघा, आम्ही किल्ल्याच्या बाहेर आहे. हा किल्ला आहे, ह्या किल्ल्याच्या बाहेर आहे. आता किल्ल्यामध्ये जाऊन काय काय आहे किल्ल्यामध्ये ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, किल्ल्याच्या मध्ये प्रवेश करून राहिलेले हे आहे धारूर किल्ला. बघा, पूर्वीच्या काळी पुरातन लोकांनी हा किल्ला कसा बनवलेला आहे त्याचा एक थोडासा सीन इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, हा किल्ला आहे, दगडी बांधकाम आहे. हा बघा, हा दरवाजे आहे. जुन्या काळातला लाकडी दरवाजा आजही तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. हे बघा, आमचे परमस्नेही मित्र अनिल सर ते पण आलेले आहे ते, आणि आम्ही इकडे ह्या भागात आलेलो आहे. त्यांनी आम्हाला इकडे बीड जिल्ह्यामधलं असणारं धारूर हा किल्ला, तर किल्ल्याची माहिती आपण मध्ये घेतल्या जाणारच आहे. इथं कोणी राज्य केलं, इथं काय होतं ते आपण मध्ये गेल्यावर आपल्याला कळेलच. तर चला, बघा, दरवाजातून आत एंट्री केल्यावर असं घुमट आहे हे इथं. हे बघा मित्रांनो, हा आहे किल्ला आणि ह्या किल्ल्यामध्ये बघा असे हे बांधलेलं आहे. हे बघा, किल्ला हा बनवलेला आहे. इथले बांधकाम बघा, इथले डागडुजी बघा, अगदी चिरेबंद परिस्थितीमध्ये बांधलेला हा किल्ला आहे. दगडीमध्ये बांधलेला किल्ला आहे. इकडं कुठलीही माती नाही आहे, कुठल्याही मातीत दगड पाहायला भेटणार नाही. पण पुरा किल्ला हा दगडीमध्ये बांधलेला आहे, दगडामध्ये बांधलेला आहे, चिऱ्यांमध्ये बांधलेला आहे. इथल्या खोल्या, इथले रूम, इथले बसायच्या बैठका, काही बुरुज ढासळलेले आहे, ती काही काम ढासळलेलं आहे. तर असं हे बघा, महाराज इथं काही माहिती सांगतात. बघा, हे किल्ला आहे आणि आपण ज्या किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत, तर ही सर्व अशी काही माहिती आहे. ही किल्ल्याच्या मधली माहिती आहे. आपण दरवाजामधून मध्ये आलेलो आहोत आणि किल्ल्यामध्ये असणारा हा सर्व परिसर, मग सपाट परिसर असेल, घोडे बांधण्यासाठीची जागा असेल, सैनिकांना आरामासाठीची जागा असेल, सैनिकांना खेळण्यासाठीची जागा असेल, सैनिकांना युद्धाचं प्रशिक्षण देण्यासाठीची जागा असेल, इथं मंदिर असेल, मस्जिद असेल. तर असं महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. रयतेचं राज्य, स्वराज्य, स्वतःचं राज्य आणण्यासाठी हे कार्य केलं आणि याच्यामध्ये 18 पगड जाती एकत्र करून आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केलेली आहे. त्याचा इतिहास आजही आपल्याला गवाह आहे. तो इतिहास आजही आहे. महाराजांच्या काळामध्ये केलेलं काम आजही आहे. बघा, हा जो परिसर आहे
हा पूर्णपणे तुम्हाला इथं दिसत आहे. तर असा हा किल्ला, या किल्ल्याचं आम्ही इथं फिरायला आलो असताना आम्हाला माहीत झालं की ते किल्ला आहे. किल्ल्याचं नाव किल्लाच आहे, फक्त इथं ह्या किल्ल्यावरती हे जे काही बांधकाम आहे, जे काही मस्जिद आहे, जे काही बुरुज आहेत, धारूर, आता इथे या गावाचं तालुक्याचं नाव आहे धारूर, म्हणून या किल्ल्याला सुद्धा धारूरचा किल्ला असे म्हणतात किंवा धारूर किल्ला असे म्हणतात. किल्ल्याचं नाव फक्त किल्लाच आहे, या किल्ल्याला कुठले नाव नाही आहे, फक्त गावाचं तालुक्याचं नाव धारूर म्हणून ह्या किल्ल्याचं नाव धारूर असं पडलेलं आहे. तर बघा एकदम सुंदर असं आहे हे. तर बघा मित्रांनो, आपण या किल्ल्यावरून जाऊ राहिलो आहे. मी समोरच्या हातामध्ये मोबाईल धरून कॅमेरा तुम्हाला फेस दाखवत आहे की मी स्वतःच हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, तर असा किल्ल्यावरती आम्ही चढत आहे. आता किल्ल्याच्या वरती आपण जाऊ राहिलो आहे. वरती काय आहे काय नाही ते आपण बघत आहोत. तर बघा, तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. इकडं आपण जाऊ राहिलेलो आहे. तर इथे या किल्ल्यावर एक पाण्याचा साठा आहे. तर चला तुम्हाला तो पाण्याचा साठा आपण दाखवू. परंतु त्या अगोदर बघा, इथे एक अशी खोल अशी दरी आहे. हा बघा, हा किल्ला आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला हा परिसर आहे. बघा, हे बघा, खाली खोल अशी एक दरी आहे. हा बघा, सुंदर असा हा धारूर किल्ला. किल्ला खूप बघायसारखा आहे. तुम्हाला जर आवडल्यास इथं ह्या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या. खूप सुंदर आणि खूप चांगला असा किल्ला आहे हा. हे बघा, सुंदर असा किल्ला. इथं जंगल आहे, रम्य वातावरण आहे, साईडने ही भिंत बांधलेली आहे किल्ल्याची. असा हा किल्ला आहे. बघा, किल्ल्याच्या वरती, किल्ल्यामध्ये गेल्याच्या नंतर किल्ल्यामध्ये जेवढं काही साहित्य आहे, जेवढं काही परिसर आहे, जेवढे काही बुरुज आहेत, जेवढे काही बांधकाम आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धारूरच्या किल्ल्यामध्ये जे जे मेन पॉईंट आहेत, जे जे गुहा आहे, ती पाण्याचे साठे आहे, ती बुरुज आहे, ती पडीक जमीन आहे, मस्जिद आहे, मंदिर आहे, ते सर्व तुम्हाला इथं या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवले. बघा, ही मस्जिद आहे इथं किल्ल्यावरती धारूरच्या. तर असा हा धारूरचा हा किल्ला आहे. बघा, इकडल्या साईडनं अशी खोल अशी एक दरी आहे आणि सुंदर असं आहे जंगल. तर बघा, तुम्हाला कधी यावं वाटलं तर अवश्य या धारूर किल्ल्याला एकदा भेट द्या. इथे पाडेमामा, हे अनिल जाधव सर यांच्यासोबत मी आलेलो आहे. यांनी मला इकडं आणलेलं होतं आणि यांनी हे सगळं दाखवलेलं आहे. तर बघा, आता आपण जाऊ राहिलेलो आहे किल्ल्याच्या दिशेनं, म्हणजे किल्ल्याची सर्वच माहिती मी तुम्हाला दाखवतोय. तर बघा, इथं मध्ये काय आपण बघूया. इथं जाळे लावलेले एक छोटा दरवाजा आहे. तर इथं पाण्याचा साठा आहे, पाण्याचा हौद आहे. बघा, तुम्हाला मी हा पाण्याचा साठा, पाण्याचा हौद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा हौद मित्रांनो इतका मोठा आहे की हा हौद पूर्ण किल्ल्याला गारका आहे. हा समोरून जसा गेला तसा खूप असा पुढं गेलेला आहे. आजही बघा, इथं पक्षी असतात आणि इथं पाणी आहे. या पाण्यामध्ये खूप असे मासे आहेत. ती खूप ऊन झालेलं आहे आणि आम्ही खूप उन्हामध्येच गेलेलो आहे. कडक ऊन आहे आणि उन्हामुळं व्हिडिओची क्वालिटी काही चांगली येत नाही किंवा आम्हाला पण खूप ऊन लागलेलं आहे, घाम आलेला आहे. जसं तुम्ही मला व्हिडिओमध्ये बघितलं, चेहरा काळवंडलेला आहे, उन्हामुळे घाम आलेला आहे. आणि अशा उष्ण वातावरणामध्ये, उष्णतेमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, खूप ऊन असताना सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, आपण हे किल्ल्यावरून फिरत असताना इथे एक वनस्पती भेटलेली आहे. आपल्याला ही आहे ऊट कटारी. तर ऊट कटारी वनस्पतींच्या ओळखीसाठी आपला एक जो चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, वनस्पतीची ओळख नावाचा यूट्यूब चॅनल सर्च करा आणि सर्व वनस्पतींची माहिती त्या चॅनलद्वारे मिळवा. आपल्या आरोग्याचा खजिना ह्या वनस्पतीची ओळख ह्या चॅनलमध्ये दिलेला आहे. तर बघा, किल्ल्याचे बुरुज बघा, पूर्वीच्या काळी हा किल्ल्याच्या मधील परिसर आहे. किल्ल्याच्या वरती आपण गेलेलो आहे. बघा, सुंदर असा हा किल्ला आहे. बघा, तर ह्या किल्ल्यावरून हा बाहेरचा परिसर दिसतो. बघा, हा किल्ला आहे. तर मध्ये काही पडलेलं क्षेत्र आहे, काही जागा पडलेली आहे. तर असा हा किल्ला. बघा, हे हौद इथपर्यंत आलेलं आहे. इकडं गोल गरक्यावर पाण्याचा खूप मोठा साठा आहे किल्ल्यामध्ये पहिला राहायचा. तर बघा, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत या किल्ल्यावर.
आणि किल्ल्यावर सर्व तुम्हाला फिरून आम्ही हे दाखवत आहोत, की असं नाही की फेक व्हिडिओ बनवले, क्लिप काढल्या. तर सर्व स्वतः फिरून, ऊन लागत आहे पण उन्हामध्ये सुद्धा स्वतः फिरून आणि सर्व तुम्हाला ह्या किल्ल्यावरचे दगड, माती, परिसर, वातावरण, सुंदर असे बुरुज. उन्हाळ्याचे दिवस आहे, ती मार्च महिना आहे, मार्च महिन्याची 31 तारीख आहे आज. आणि ह्या मार्च महिन्यामध्ये आम्ही हा किल्ला बघण्यासाठी आलेलो होतो. धारूरला आलो असताना इथं माहिती भेटली की किल्ला आहे, मग आम्ही तो किल्ला बघण्यासाठी गेलेलो आहोत. तर बघा, सुंदर असा हा किल्ल्यावरचा हा नजराणा तुम्हाला दाखवत आहे. येथील वनस्पती, झाडं वाढलेली आहे, ती काही भागात पडलेली आहे, काही भागात लोकांनी डागडुजी केलेली आहे. आणि बघण्यासाठी हा किल्ला महाराजांचा आजही आपल्याला पाहावयास मिळतो. तर असा सुंदर हा किल्ला बघा. पायऱ्याने वरती जाऊया, काय आहे काय नाही. आम्ही पण नवीन आहोत, तुम्ही बघणारे पण नवीन आहात. तर या किल्ल्यामध्ये काय काय आहे हे तुम्हाला मोबाईलच्या माध्यमाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा पुढं समोर गाव आहे, हा किल्ला आहे. किल्ल्याच्या वरती आहोत आम्ही, सर्वात वरच्या बुरुजावर. आणि वरच्या बुरुजावरून सर्व किल्ल्याचा नजराणा, सर्व गावाचा नजराणा, सर्व तालुक्याचा नजराणा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवलेले मायबाप. बघा, हे ऊन खूप झालेलं आहे बघा. इथं हे काय असे होल आहे, असे स्वयंपाक केल्यानंतर हे वरती धूर निघण्यासाठी असे होल पूर्वीच्या काळी ठेवले जात होते, स्वयंपाकाचे धूर निघण्यासाठी. तर बघा, असा हा खालचा परिसर आहे. इथं मध्ये गेल्यानंतर मध्ये काय नाही बघा. हा खाल्ला परिसर आहे. आपण ज्या दरवाजा वाटो वरती आलो तो परिसर आहे. आता पुन्हा आपल्याला तिकडनं जायचं आहे आणि दरवाजा वाटो बाहेर निघायचं आहे. तर असा हा किल्ला. आता आपण बाहेर येऊ राहिलेलो आहे आणि आपण बाहेर येऊन आता हे बघा, इथं खूप अशी खोल भुयारं आहे, ती काही भुयारं आहे, ती काही गाडलेली आहे, ती काही ठिकाणी गबाळ असा झालेला आहे. तर असा हा किल्ले धारूर तुम्हाला जर बघायचं असेल तर इथं अवश्य एकदा भेट द्या आणि किल्ल्याचा नजराणा बघा. किल्ल्यांना भेट दिल्यानंतर महाराजांना भेट दिल्यासारखं वाटतं, कारण महाराजांच्या आठवणी, महाराजांचे कार्य आपल्या अंतःकरणात जागृत होते. तर अशा प्रकारे हा किल्ला. चला बघा, इथं तुम्हाला हा किल्ला दाखवलेला. आता खाली उतरत आहोत आपण आणि आता आपण जात आहोत. हे शेवटचं रनिंग आहे. आता खाली उतरून आपण व्हिडिओ इथं स्टॉप करत आहोत आणि आपण आता जात आहोत. तर असा आहे हा धारूर किल्ला. आवडला की नाही, काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. रामकृष्णारी. जय छत्रपती शिवराय. जय शिवाजी. जय भवानी.